साकोली विधानसभा क्षेत्रातील जांभडी या गावी आता आम्ही आलो आहोत आणि मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे खबर 24 एक्सप्रेस। तर साकोली या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठल्या उमेदवाराची जास्त चाहूल आहे किंवा हवा आहे किंवा इथल्या जनतेतील लोकांना कोणत्या नेत्याकडून काय अपेक्षा आहे ते आज आपण इथल्या लोकांचं मत जाणून घेणार आहोत येणाऱ्या निवडणुकीसाठी। विधानसभा क्षेत्रातील जांभडी या गावी आणि इथे युवक म्हणून तुम्ही पण आता मतदान करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, तर तुम्ही आता युवा जनरेशन असल्यानं तुम्हाला काय वाटते की कुठला नेता आला पाहिजे किंवा त्याची जास्त चाहूल आहे आता इथे? आपल्या इथे की नाही तसा करंजेकरचे थोडेसे चाहूल आहे आपल्या। माझ्या मताने की नाही मी युवा आहे, आता मला पहिल्यांदा मत द्यायचे आहे। जसा करंजेकर साहेबांनी की नाही बसा आपल्या युवांसाठी की नाही एजन्सी तिकडे केली आहे की 3 महिन्याची इंटर्नशिप घ्यायची, म्हणून माझ्या मताने तर मी करंजेकर साहेबांनाच वोट देईन। अच्छा, असं का बरं वाटत आहे तुला की करंजेकर साहेबांनाच वोट दिलं पाहिजे? कारण की ते युवांसाठी काही समोरचे फ्युचरसाठी करतात सगळ्यांसाठी आणि ते गावाचा पण विकास करू शकतात। जसं का आपल्या इथे कोणते कामं अर्धेच केले आहेत तर ते पूर्ण करू शकतात, म्हणून आपण करंजेकर साहेबांना वोट द्यायचे म्हणतो। असं तुमच्याकडे काही रेफरन्स आहे का की त्यांनी कुठेतरी कामं केली असतील म्हणून? आता तेवढं तर करंजेकर साहेब आपल्याला मला माहित नाही आहे तेवढा, पण मला वाटते की करंजेकर साहेब काय करू शकतात, म्हणून मी त्यांनाच वोट देईन। ठीक आहे सर, धन्यवाद। तर साकोली विधानसभा क्षेत्रातील जांभडी या ठिकाणी आम्ही आहोत। तुमचं नाव मॅम? निशा मोडघरे। आता साकोली या ठिकाणाहून जांभडी हेही एक विधानसभा क्षेत्रातील क्षेत्र आहे, तर या ठिकाणी सगळ्यात जास्त कुठल्या नेत्याची आता चाहूल आहे? मला तर वाटते सोमदत्त करंजेकर यांची जास्त चाहूल आहे। असं का बरं वाटत आहे? कारण त्यांनी समाजकार्य चांगले केलेले आहेत, मुलांसाठी पण कार्य त्यांनी चांगले केलेले आहे। अच्छा, तर सोमदत्त करंजेकर यांच्याकडून मला थोडीफार अपेक्षा आहे। अच्छा, जर सोमदत्त करंजेकर यांची जर सरकार आली तर तुमच्या काय मागण्या राहतील की त्यांनी इथे काम केलं पाहिजे, या मागण्या त्यांनी केल्या पाहिजे? बेरोजगारी जी आहे ती कमी केली पाहिजे आणि जे गावात ज्या काही सुविधा उपलब्ध नाही आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे। तुमच्या जांभडी विकास क्षेत्रामध्ये असं कोणत्या भागाचा विकास झाला नाही किंवा कोणते कामं अपुरे आहेत जे त्यांच्यापर्यंत जातील आणि ते? लाईट वगैरे बरोबर नाही, काही नाही, पाण्याची बरोबर व्यवस्था नाही, तर ह्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी सॉल्व्ह केल्या पाहिजे। धन्यवाद। वाटा या ठिकाणी आता आम्ही आहोत साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये, तर आता या क्षेत्रात सगळ्यात जास्त कुठल्या उमेदवाराची हवा आहे? हवा म्हणजे मॅडम जी आपले सोमदत्त भाऊ करंजेकर यांची हवा आहे, कारण ते शिक्षण क्षेत्रात तरबेज आहेत, त्याच्यामुळे नवीनीकरण करणे त्यांचं काम आहे आणि नवीन पिढीला म्हणा किंवा काही शिक्षणासाठी नाही का याच्यासाठी सोमदत्त भाऊ ठीक आहेत। जसं सोमदत्त करंजेकर हे आहेत, हे अपक्ष उमेदवार आहेत, बरोबर आहे? जर हे आले तर तुमच्या समस्यांना तोड देतील का? हो, तोड देतील ना मॅडम जी। असं त्यांनी काही केलं आहे का? नाही केलं म्हणजे आता त्यांचं नवीनीकरण आहे ते करतीलच असे आम्हाला आशा आहे त्यांच्याबद्दल। जसं तुमच्या या क्षेत्रामध्ये जसं सोमदत्त करंजेकर सर हे आले, ही सरकार यांची सरकार जर आली तर हे तुमच्या गावात असं काय आहे जे त्यांनी केलं पाहिजे, कुठल्या समस्यात आणि किंवा त्यांना घेऊन तुमच्या काय अपेक्षा आहे? नाही, अपेक्षा म्हणजे सर्वच आहे, कोणतं सार्वजनिक म्हणजे मंडळ आहे यांना ते प्रतिसाद देतील, काही मूर्ती वगैरे ते मंडळाला देतील आणि जवळचे असल्यामुळे काहीतरी करणारच आणि करतीलच, कारण की ते आमच्यासाठी नेहमी चांगले आहेत आणि मुलाखत वगैरे देतात। जसं तुम्ही एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, बरोबर आहे? तर सर्वसाधारण व्यक्तींच्या ज्या समस्या असतात तर ते आले तर ते तुम्हाला समजून तुमच्या समस्यांना तोड देतील? हो, तोड देतीलच। ठीक आहे सर, धन्यवाद। भाटामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या उमेदवाराची आता हवा आहे? बघा, आता जोपर्यंत उमेदवार आपल्या प्रचाराला म्हणजे जोर लावत नाही आणि जोपर्यंत उमेदवार इथं, जसं आमच्या ह्या गावामध्ये जंगलामध्ये गाव आहे, आम्ही कित्येकदा उमेदवार जेवढे उमेदवार आहेत हे या क्षेत्रामध्ये, सर्वप्रथम आम्ही आमदारांना सुद्धा म्हटलं होतं की हा गाव जंगलामध्ये आणि लोकांना घरकुल नाही होऊन राहिले, तर याच्यावरती उपाय शोधून काढा। त्यांनी सीधा उत्तर दिला होता, मी स्वतःच बोललो होतो त्यांच्यासोबत की आम्ही फॉरेस्टच्या जागेमध्ये आम्ही काही मागून देऊ शकत नाही। हा झाला आमदाराचा प्रश्न। नंतर जे खासदार होते त्या खासदारांना सुद्धा म्हटलं होतं की हा गाव जंगलामध्ये आणि फॉरेस्टमध्ये आहे तर आणि लोकांचे घरे होत नाही, तर तुम्ही याच्यावरती काहीतरी मार्ग काढून द्या। त्यांनी सुद्धा तोच उत्तर दिला होता की हा गाव फॉरेस्टमध्ये असल्यामुळे आणि फॉरेस्टची जागा असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही। अखेर आम्हाला ह्या गावकऱ्यांनाच आपल्या छोटीशी ग्रामपंचायत धरून लढावं लागला। आम्ही कसं फॉरेस्टला जागा मागितली? हे मंत्री फक्त आश्वासन देतात, जे करू शकत नाही।
हां, खरोखरच ज्यांच्या मनामध्ये लोकांविषयी अगर चांगली भावना असेल आणि त्यांना तर आम्ही निवडून देणारच, की जे आपल्या गावासाठी काहीतरी करू शकतील आणि विकास कामं सुद्धा केला पाहिजे. युवकांना इथे हे भेल पडून आहे, त्या भेलचा सुद्धा प्रश्न नाही मांडत आहेत. आणि नवीन नवीन जसे चेहरे येत आहेत त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही विकासाला गती लावू, तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार. तर आता सर जे तुमची समस्या आहे जी आतापर्यंत तुम्ही सगळ्यांच्या समोर मांडली पण कोणी ती समस्या परिपूर्ण केली कोणीच नाही. तर मग आता तुम्हाला असा कुठला चेहरा वाटतो किंवा असा कुठला उमेदवार वाटतो की तो व्यक्ती आल्याने तुमचा हा विकास होऊ शकतो? अच्छा, बघा, विकासाची गती करण्याकरता नवीन चेहरे आलेच, आम्ही जुन्यांना विसरून जाऊ आणि आम्ही नवीन चेहऱ्यांना हातामध्ये टाकू. तर सर असं उमेदवाराचं नाव सांगा ना मला की हा उमेदवार आल्यानंतर हे जी समस्या आहे यांना तोड तो व्यक्ती देऊ शकतो. अच्छा, आताच गेले आपले सोमदत्त भाऊ. अच्छा, का बरं वाटतं तुम्हाला की हे सोमदत्त करंजेकर करू शकतील म्हणून? शिकले आहेत, बाहेर विदेशामध्ये शिक्षण घेतलं आहे आणि आजच्या घडीमध्ये शिक्षणाला फार महत्व आहे, म्हणून आम्हाला सुशिक्षित आणि शिक्षित आपल्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करणार आहोत. अच्छा, तर जर आता सोमदत्त करंजेकर सर आले यांच्याकडून तुमची काय अपेक्षा राहील? आमच्याकडून अपेक्षा हीच की जशी त्यांनी आता आमच्या गावाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ध्यान प्रार्थना मंदिर आहे, एका छोट्याशा झोपडीमध्ये फोटो लावून तिथं पूजा करतात, तो बघितला. नंतर बुद्ध विहाराकडे गेले, तिथं पण बघितली, परिसर तिथं पण चांगला नाही आहे. त्याचप्रमाणे बिरसा मुंडाचा जो स्मारक उभारणा केला तिथं पण फक्त असा झोपडीसारखाच आहे. म्हणजे आमच्या गावाची स्थिती एवढी बिकट आहे की आमच्या गावामध्ये विकास नाही आहे. तर आमच्या गावाचा जसा त्यांनी आता बघितलं की हा गाव कसा आहे, तर आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की आमच्या गावाचा विकास. ठीक आहे सर, धन्यवाद. साकोली विधानसभा क्षेत्रातील सराटी या गावी आम्ही आहोत आणि तुम्ही सराटीचे रहिवासी आहे. तर आता जिकडे तिकडे तर निवडणुकांची चाहूल आहे, रोजचे एक एक उमेदवार येतात, बरोबर आहे? पण तुम्हाला असं कोणता उमेदवार वाटते की जो उमेदवार आला पाहिजे किंवा तुम्हाला तुमच्या या ठिकाणचा किंवा या क्षेत्राचा ते विकास करतील, असा कुठला उमेदवार वाटतो? जसं की म्हणजे दूरचा जसा नेता राहिला ना तो येऊ शकत नाही, जर आपल्या जवळचा नेता जर आला तर आपले कामं करू शकतात आणि आपण सांगू पण शकतो त्यांना. कारण की आमचे मुलं म्हणजे सायकलनं जातात, खूप म्हणजे हायवे आहे, जंगल पडते नाही का, तिथं म्हणजे जाण्या येण्याचे त्यांना प्रॉब्लेम होत आहे. त्यांना म्हणजे सुविधा पाहिजे, बसेसची सुविधा पाहिजे, असे करून देणारे जे नेता असतील तर आपण त्यांना मतदान देऊ, नाही का? तर मग आता तुमच्या जवळील असा कुठला नेता आहे जो हे काम तुमच्या समस्या समजून तुमच्या या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो? जसे एवढं म्हणजे काय सांग, करंजेकरी आहेत, म्हणजे आपल्या जवळचे नेते आहेत, त्यांना पण आपण कोणती समस्या राहिली आपण त्याच्या सांगू शकतो, नाही का? तर हे जवळचे आहेत आणि हे तुमच्या ज्या समस्यांना आहे सॉल्व्ह करू शकतात, बघू शकतात. तर सोमदत्त करंजेकर हे एक उमेदवार आहे, तुम्हाला वाटते का की तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि हे तुमच्या म्हणजे समस्यांना तोड देतील म्हणून? मॅडम, आता इलेक्शन आहेत म्हणून आपल्या जवळपास येतात, जर निवडून आले तर कुठं आपण जसं जाऊ तर आपला ओळखच सुद्धा नाही, असे राहतात. काम पडला तर बरोबर येतात ते. हे तर सगळीकडे आहे, पण तुम्हाला वाटते का करंजेकर सरांना घेऊन की ते करतील म्हणून? करू शकतात ना. पूर्ण आपल्या गावाले का आपल्या गावाजवळ साकोली विधानसभेचे करंजेकर हे आहेत. जर हे निवडून येतील तर आपल्या गावामध्ये लहान लहान मुलं आहेत, ते सायकलनं जातात, भोवताल जंगल आहे, आपल्या गावाला बस सुद्धा येत नाही, ते बसची आम्हाला व्यवस्था पाहिजे. आपल्या गावामध्ये आजपर्यंत विहार नव्हते, आज छोटेसे आपल्या गावामध्ये सरपंच पवन भाऊ शेडले हे निवडून आले तर आपल्या गावामध्ये विहार केला. तशासारखे हे आपल्या जवळ गावचे साकोलीचे आहेत हे करंजेकर सर, हे जर निवडून येतील तर आपल्या गावाची सुधारणा होईल अशी आम्हाला नक्कीच वाटते. आपले ग्रामपंचायत आहे गुडरीच्या आहे, 3 गावा मिळून ग्रामपंचायत, सराटी, चिजगाव आणि गुडरी. तर ह्या गावाचे पूर्ण म्हणजे त्यांना मतं आहेत असे सगळ्यांना माहीतच आहे का खरोखर हे आपल्या गावाजवळचे आहेत, आपण त्यांना निवडून देऊ आणि आपल्या गावाची सुधारणा करू.